छगन भुजबळ यांना कमरेत लाथ मारून सरकारमधून बाहेर काढा, कुणाचा बापही मराठा आरक्षणाला रोखू शकणार नाही असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलं. यानंतर त्यांची भुजबळांना उद्देशून शिवीगाळ करणारी एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आणि आता या सगळ्यावर स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत पाहूया. माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. हो, मी पण ते ऐकलं सुद्धा, वाचलं सुद्धा. ठीक आहे, थोडं वाईट वाटलं. संजय गायकवाड, माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला सुद्धा आहे, तो आमदारांना सुद्धा आहे, त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही. मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे आहे, म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार. मला त्यांना सांगायचं आहे, अरे बाबांनो, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहिजे. त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत, शिंदेसाहेब, ते पाहतील. पण एक गोष्ट खरी आहे, त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा. मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्यच आहे. दुसरी जी गोष्ट जी आहे कमरेत लाथ घालणं, मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही. कारण त्यांनाही कल्पना आहे, त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मोदा जोशी जे माझे आमदार, त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो. त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की अशी लाथ बीत घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही, हे त्यांना निश्चितपणे समजतं. बाकी मंत्रिमंडळाचा बाहेर तर ते कधीही मला काढू शकतं, त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.